नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण 21 फेब्रुवारी 2026 च्या खूप जास्त महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण कालच्या चालू घडामोडी पाहूयात. अगोदर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर वन लाइनर स्वरूपामध्ये सरावासाठी कालचा आपला पहिला प्रश्न होता, आपल्या भारताचा सर्वात तरुण अॅनालॉग अंतराळवीर होण्याचा मान कोणी नुकताच मिळवला आहे? तर आदित्य पांडे यांनी. यानंतर नुकत्याच स्पोर्ट वुमन ऑफ द इयर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर स्मृती मानधना यांना. यानंतर सलग तिसऱ्यांदा बार्बाडोस देशाचे पंतप्रधान म्हणून कोणी शपथ घेतली आहे? तर मिया अमोर मोटली यांनी. यानंतर पुढील प्रश्न आहे चौथा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र शासनाचा 2026 सालासाठीचा विंदा करंदीकर जीवन गौरव हा पुरस्कार नुकताच कोणाला जाहीर करण्यात आला आहे? तर श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांना. यानंतर पाचवा प्रश्न, 2026 मधील 52वे G7 शिखर संमेलन कोणत्या देशात होणार आहे? तर फ्रान्स या देशामध्ये होणार आहे. तर FIH पुरुष प्रो लीग 2025-26 साठी भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार कोण आहे? तर हार्दिक सिंग आहे. यानंतर देशातील पहिली AI लिव्हिंग लॅब 16 फेब्रुवारी 2026 रोजी कोठे सुरू करण्यात आलेली आहे? तर मुंबईमध्ये. यानंतर विद्यार्थ्यांनो, थायलंड मधील आपल्या भारताचे पुढील राजदूत म्हणून कोणाची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे? तर पुनीत अग्रवाल यांची. यानंतर ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने जाहीर केलेल्या भ्रष्टाचार धारणा निर्देशांक म्हणजे CPI 2025 मध्ये भारत 182 देशांपैकी कितव्या क्रमांकावर आहे? तर आपला भारत देश आहे 91व्या क्रमांकावर. यानंतर 10वा प्रश्न, भारतीय हवाई दलाचा वायुशक्ती 2026 हा सराव कोठे आयोजित करण्यात आला आहे? तर राजस्थान मध्ये. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 21 फेब्रुवारी 2026 च्या खूप जास्त महत्त्वाच्या चालू घडामोडी आपण सुरू करूयात. तर या व्हिडिओमध्ये 10 प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण घेतले आहेत मी. पहिला प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, सर्वांनी पहिल्या प्रश्नाकडे लक्ष द्या. तर BBC इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर बुद्धिबळ पुरस्कार कोणी जिंकला आहे नुकताच? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, दिव्या देशमुख यांनी. कोणी? तर दिव्या देशमुख. तर विद्यार्थ्यांनो, याविषयी आपण शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर भारतीय बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर दिव्या देशमुख हिने BBC इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर 2025 हा प्रतिष्ठित पुरस्कार नुकताच जिंकला आहे. तर 19 वर्षाच्या दिव्याने फिडे महिला विश्वचषकातील उत्कृष्ट कामगिरीमुळे हा बहुमान पटकावला आणि पुरस्कार सर्वांनी लक्षात ठेवा कोणता आहे? तर BBC इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर 2025 हा पुरस्कार आहे. विजेती कोण आहे? तर दिव्या देशमुख आहे. आणि खेळ कोणता होता? तर खेळ होता बुद्धिबळचा. ठीक आहे. यानंतर विद्यार्थ्यांनो, दिव्या देशमुखने आपल्या तरुण वयातच बुद्धिबळ क्षेत्रामध्ये मोठी झेप घेतली असून तिने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये यश संपादन केले आहेत. यानंतर दुसरा प्रश्न, कोणत्या राज्याने अलीकडेच वरिष्ठ नागरिक सुरक्षा सेल स्थापन करण्याची मोठी घोषणा केली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, आपल्या महाराष्ट्र राज्याने. कोणत्या राज्याने? तर आपल्या महाराष्ट्र. तर 2026 मध्ये महाराष्ट्र सरकारने वरिष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि तक्रार निवारणासाठी विशेष वरिष्ठ नागरिक सुरक्षा सेल म्हणजे सिनियर सिटीजन सेफ्टी सेल किंवा स्वातंत्र्य कक्षाची स्थापना करण्याची घोषणा केली आहे. तर या उपक्रमाची महत्त्वाची वैशिष्ट्ये आपण खालीलप्रमाणे सविस्तर पाहूया. तर विद्यार्थ्यांनो, याचा उद्देश काय आहे? तर एकट्या राहणाऱ्या वृद्ध नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करणे आणि त्यांच्या मालमत्तेचे रक्षण करणे. कार्यपद्धती, प्रत्येक जिल्हा आणि शहर पोलीस मुख्यालयामध्ये तसेच पोलीस ठाण्यांमध्ये वृद्धांसाठी समर्पित डेस्क किंवा सेल असेल. यानंतर सायबर सुरक्षा, तर ऑनलाईन फसवणुकींपासून वाचवण्यासाठी विशेष सायबर सुरक्षा सेलची ही तरतूद करण्यात आली आहे. आणि इतर सुविधा, तर यासोबतच महाराष्ट्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी 7,000 रुपये मानधन आणि मुख्यमंत्री वयोश्री योजना यांसारख्या कल्याणकारी योजनांचीही अंमलबजावणी सुरू केली आहे. यानंतर तिसरा प्रश्न, तर गामिनी ही मादी चित्ता कोणत्या देशातून आपल्या भारतामध्ये आणण्यात आल्या आहेत? तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, दक्षिण आफ्रिका. कोणत्या? तर दक्षिण आफ्रिका.
तर विद्यार्थ्यांनो, गामिनी ही मादी चित्ता दक्षिण आफ्रिकेतून म्हणजे साऊथ आफ्रिकेतून आपल्या भारतामध्ये आणण्यात आलेली आहे. तिला केंद्र सरकारच्या प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत आणले गेले असून सध्या ती मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये आहे. तर फेब्रुवारी 2026 मध्ये गामिनीने 3 शावकांना जन्म दिल्याने ती चर्चेत आलेली होती. यानंतर चौथा प्रश्न, तर विद्यार्थ्यांनो हा प्रश्न आपला दिनविशेषवर आधारित आहे. महत्वाचा प्रश्न आहे. तर आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस म्हणजे इंटरनॅशनल मदर लँग्वेज डे दरवर्षी कधी साजरा केला जात असतो? तर तो दिवस 21 फेब्रुवारी या दिवशी साजरा करण्यात येत असतो. किंवा तर 21 फेब्रुवारी या दिवशी. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊया. तर आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस म्हणजे इंटरनॅशनल मदर लँग्वेज डे दरवर्षी 21 फेब्रुवारी रोजी जगभरामध्ये साजरा केला जात असतो. तर भाषा आणि सांस्कृतिक विविधता तसेच बहुभाषिकतेला प्रोत्साहन देण्यासाठी युनेस्कोने नोव्हेंबर 1999 मध्ये या दिवसाची मोठी घोषणा केली, जो 2000 पासून दरवर्षी साजरा केला जात आहे. तर याचा उद्देश आहे भाषिक आणि सांस्कृतिक विविधतेचे जतन करणे आणि जनजागृती करणे. आणि याचा इतिहास, तर 21 फेब्रुवारी 1952 रोजी ढाका विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी बांगला भाषेसाठी केलेल्या बलिदानाच्या स्मरणार्थ हा दिवस निवडण्यात आला आहे. यानंतर याचे महत्त्व, तर हा दिवस भाषेच्या संरक्षणासाठी आणि शाश्वत समाजासाठी सांस्कृतिक विविधतेच्या महत्त्वावर भर देतो. यानंतर पाचवा प्रश्न, एंटरप्राइज AI वापरण्यामध्ये आपल्या भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक लागतो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, दुसरा क्रमांक लागतो. कितवा? तर दुसरा. तर विद्यार्थ्यांनो, याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूया. तर एंटरप्राइज AI वापरण्यामध्ये आपल्या भारताचा जगामध्ये कितवा? तर दुसरा क्रमांक लागतो. यानंतर सहावा प्रश्न, बडी स्क्वाड्रन हा संयुक्त हवाई युद्ध सराव कोणत्या 2 देशांच्या वायुसेने दरम्यान आयोजित केला जातो? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, दक्षिण कोरिया आणि अमेरिका. लक्षात ठेवा, दक्षिण कोरिया आणि अमेरिका. तर विद्यार्थ्यांनो, बडी स्क्वाड्रन हा संयुक्त हवाई युद्ध सराव दक्षिण कोरिया आणि अमेरिका म्हणजे युनायटेड स्टेट्स या 2 देशांच्या वायुसेनेदरम्यान आयोजित केला जातो. तर फेब्रुवारी 2026 मध्ये या सरावाचे आयोजन दक्षिण कोरियातील प्योंगटेक येथील ओसान एअर बेसवर करण्यात आले होते. यानंतर या सरावाची महत्वाची वैशिष्ट्ये काय आहेत? तर विद्यार्थ्यांनो, दोन्ही देशांच्या हवाई दलांमधील परस्पर कार्यक्षमता वाढवणे आणि एकात्मिक सामरिक कौशल्य सुधारणे हा या सरावाचा मुख्य उद्देश आहे. लक्षात ठेवा उद्देश. यानंतर सातवा प्रश्न, CPI 2025 च्या अहवालामध्ये कोणता देश पहिल्या क्रमांकावर आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, डेन्मार्क हा देश पहिल्या क्रमांकावर आहे. तर ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने 10 फेब्रुवारी 2026 रोजी प्रसिद्ध केलेल्या भ्रष्टाचार समज निर्देशांक 2025 च्या अहवालानुसार डेन्मार्क हा देश पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर आलेला आहे. तर या अहवालातील काही महत्त्वाचे तपशील आपण खालीलप्रमाणे पाहून घेऊयात. तर अव्वल देश डेन्मार्कने 89 गुणांसह सलग 8व्या वर्षी आपले पहिले स्थान कायम राखले आहे. आणि इतर आघाडीचे देश, तर फिनलंड 88 गुणांसह दुसरे आणि सिंगापूर 84 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. तर आपल्या भारताची स्थिती, तर या निर्देशांकमध्ये भारत 91व्या क्रमांकावर असून आपल्या भारताचा स्कोर आहे 39 असा. यानंतर तळाचे देश, तर सोमालिया आणि दक्षिण सुदान हे देश सर्वात कमी 9 गुण या गुणांसह यादीमध्ये शेवटच्या स्थानी पाहण्यात आले आहेत. यानंतर आठवा प्रश्न, हा प्रश्न आपला दिनविशेषवर आधारित आहे. तर विद्यार्थ्यांनो, जागतिक सामाजिक न्याय दिवस दरवर्षी कधी साजरा केला जात असतो? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, 20 फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जात असतो. तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात. तर जागतिक सामाजिक न्याय दिवस दरवर्षी 20 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. तर समाज, गरिबी, लिंगभेद, निरक्षरता आणि धार्मिक भेदभाव यांसारख्या समस्या दूर करून समानता, मानवी हक्क आणि सामाजिक एकोपा वाढवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांकडून हा दिवस पाळला जात असतो. तर महत्वाची माहिती पाहूयात. तर सुरुवात, तर संयुक्त राष्ट्र महासभेने 26 नोव्हेंबर 2007 रोजी या दिवसाची घोषणा केली. पहिले वर्ष हा दिवस पहिल्यांदा 2009 पासून जागतिक स्तरावर पाळला जातोय. याचा उद्देश गरिबी निर्मूलन, बेरोजगारी कमी करणे, भेदभाव नष्ट करणे आणि मानवी हक्कांचे संरक्षण करणे. यानंतर नववा प्रश्न, फेब्रुवारी 2026 मध्ये कोणत्या बहुराष्ट्रीय सागरी टास्क फोर्सचे म्हणजे
CTF चे नेतृत्व प्रथमच आपल्या भारताकडे सोपवण्यात आले आहे. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी CTF 154. या लक्षात ठेवा काय तर CTF 154. तर विद्यार्थ्यांनो फेब्रुवारी 2026 मध्ये कंबाइंड टास्क फोर्स 154 म्हणजे CTF 154 या बहुराष्ट्रीय सागरी टास्क फोर्सचे नेतृत्व प्रथमच आपल्या भारताकडे सोपवण्यात आले आहे. तर आपल्या महत्त्वाचे तपशील पाहून घेऊया. तर पदभार केव्हा स्वीकारला तर 11 फेब्रुवारी 2026 रोजी बहरीन मधील मनामा येथील संयुक्त सागरी दल कंबाइंड टास्क फोर्स मुख्यालयामध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये भारतीय नौदलाने ही जबाबदारी स्वीकारलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो यानंतर 10वा प्रश्न पाहून घेऊयात आपण. शेवटचा प्रश्न आहे महत्त्वाचा, सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या. तर शेतकऱ्यांना सरकारी योजनांची माहिती एकाच ठिकाणी मिळावी यासाठी केंद्र सरकारने कोणत्या AI आधारित डिजिटल प्लॅटफॉर्मचे अनावरण केले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी भारत विस्तार. या कोणत्या तर भारत विस्तार. तर विद्यार्थी मित्रांनो केंद्र सरकारने शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी सरकारी योजनांची माहिती मिळावी यासाठी भारत विस्तार या AI आधारित डिजिटल प्लॅटफॉर्मचे अनावरण केले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या प्लॅटफॉर्मची प्रमुख वैशिष्ट्ये आपण पाहून घेऊयात. नाव काय आहे तर भारत विस्तार असे नाव आहे आणि त्याचा अर्थ काय होतोय तर व्हर्च्युअली इंटरग्रेटेड सिस्टम टू ऍक्सेस ऍग्रीकल्चर रिसोर्सेस असं त्याचा अर्थ होतोय. आणि AI सहाय्यक तर यामध्ये भारती नावाचा व्हॉइस असिस्टंट शेतकऱ्यांना त्यांच्या भाषेमध्ये माहिती देतो आणि कॉल सुविधा तर शेतकरी 155261 या क्रमांकावर कॉल करून 24 तास माहिती मिळवू शकतात. यानंतर उपलब्ध माहिती तर यावर विद्यार्थी मित्रांनो पीक विमा योजना, PM किसान, सॉइल हेल्थ कार्ड आणि किसान क्रेडिट कार्ड यांसारख्या 10 प्रमुख क्रेडिट केंद्रीय योजनांची माहिती मिळते. यानंतर अतिरिक्त सेवा सरकारी योजनांशिवाय हवामान अंदाज, बाजारभाव, मंडी दर आणि पीक व्यवस्थापनाबद्दल सल्लाही येथे मिळतो. तर हे प्लॅटफॉर्म सुरुवातीला हिंदी आणि इंग्रजीमध्ये उपलब्ध असून लवकरच इतर 11 प्रादेशिक भाषांमध्येही उपलब्ध केले जाणार आहे. यानंतर विद्यार्थ्यांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलाय आणि हा प्रश्न आपण काल झालेल्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. तर सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचे उत्तर आपल्या कॉमेंट मध्ये कळवायचं आहे. तर प्रश्न पाहून घेऊयात. नुकतेच स्पोर्ट वुमन ऑफ द इयर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर सर्वांनी योग्य उत्तर आपल्या कॉमेंट मध्ये कळवा आणि व्हिडिओ कसा वाटला हे देखील सर्वांनी सांगा. तर विद्यार्थ्यांनो चला जाता जाता सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात आपण नवीन व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.